चला आपण NMS एक्झाम बुद्धिमत्ता 28/12/2025 रोजी जी परीक्षा होणार आहे त्यासाठी गेज प्रश्नांचा आपण इथं अंदाज घेऊया. त्यापूर्वी NMSच्या ऑनलाईन क्लासबद्दल थोडी माहिती. जर आपण NMS ऑनलाईन क्लाससाठी लाईव्ह क्लास राहतात झूम ॲपवरती. तुम्हाला बोलता येतं, उत्तरं देता येतात, अडचणी विचारता येतात. जर आपणास इच्छा असेल तर या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. विद्यार्थ्याचे नाव, शाळेचे नाव आणि इयत्ता. दररोज 2 तास असतात. फी फक्त ₹300 घेतली जाते. 1 एप्रिलपासून नवीन बॅच चालू आहे. 1 एप्रिलपासून सॅट आणि मॅट सगळे विषय शिकवले जातात. नोट्स, घटक वाईज टेस्ट, 90 गुणांच्या टेस्ट, सगळ्या बोर्ड प्रश्नपत्रिकाचं स्पष्टीकरण दिलं जातं. अशा प्रकारे ऑनलाईन तासासाठी आपणास संपर्क करायचा आहे. चला आता आपण बघूया. टेस्ट भाग 7 अक्षरमालेवर आधारित गणित आहेत. आपल्याजवळ अशा अक्षरमाला इथं लगेच आपण काढायची. क्रमांक, उलट क्रमांकाची अक्षरमाला ही वळूंची अक्षरमाला आहे आणि अक्षरमाला आणि त्याचे क्रमांक आहेत. पाठ असेल तर खूपच छान. आता आपण या ठिकाणी बघूया याचं कसं सोडवलं आहे की प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. बघा मग या ठिकाणी ABD पहिली जोडी लावायची, लक्षात ठेवा. बघा A आणि B मध्ये +0 सोडलं आहे. B आणि D मध्ये C+1. मग आता इथं +2 असणार. म्हणजे बघा D झाले की काय 2 सोडायची. E आणि F सोडली काय येणार आहे? G येणार आहे, लक्षात घ्या. लक्षात G. आता इथं G वरनं 2 पर्याय आहेत. उत्तर काढायचं नाही, लक्षात घ्या. सगळं काढून घ्यायचं आणि मगच उत्तराला बघायचं. बघा मग आता Y V. मग अक्षरमालेमध्ये तुम्ही बघायचं की Y आणि V कसा संबंध आहे. ती बघा Y आणि V 2 सोडलेत. पाठीमाग आहे म्हणून ह्याला काय म्हणायचं? मायनस, लक्षात घ्या. -2 सोडले. V आणि V आणि R. V आणि R बघा या ठिकाणी V आणि R कुठं आहे? या ठिकाणी 3 सोडलेत. V आणि R मध्ये -3. आता -4 असणार. मग R नंतर पाठीमागं 4 बघा. 1 2 3 4 M आलं. आता एवढं बघा इथं GM आहे, इथं काय नाही. म्हणजे याचा अर्थ उत्तर काय येणार आहे? GMJ. पण तुम्ही सगळं काढा, लक्षात घ्या. सगळं फरक बघा, उत्तर कसं येतं बघा. ओके, थोड्यावरून उत्तर काढू नका. चला आता आपण पुढचा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय. अक्षरमाला जवळ आहे. खूप सोपा प्रश्न आहे, लक्षात घ्या. दुसरा बघा या ठिकाणी AZ आहे. पुन्हा 1 सोडलंय CX आहे. पुन्हा 1 सोडलंय EV. बघा AZ 1 सोडलंय CX. पुन्हा FEY 2 सोडलेत मध्ये असे. पुन्हा 3 सोडायचे. 1 2 3 म्हणजे JQ उत्तर असणार. उत्तर काय असणार आहे दुसऱ्याचं? JQ, पर्याय क्रमांक 3. वळूंची ABCD मध्ये हा फॉर्म्युला आपला, हा प्रश्न बसला, लक्षात घ्या. ओके, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. बघा आता BMX वळूंचं काय बसत नाही, लक्षात ठेवा. BM इकडे लांब आहे. ओके, मग आता किती अक्षरे सोडले याच्यामध्ये बघूया. बघा आता B आणि D मध्ये किती सोडले बघायचे आपण. C+1 सोडलं. D आणि F, EF+1 सोडलं. मग आता पण F+1च सोडा. FG सोडलं की काय येणार आहे? H येणार आहे, लक्षात घ्या. पुन्हा BN बघा. MN आहे. MN म्हणजे काय येईल आता या ठिकाणी? MN ला +0 लगेच घेतलं. N O +0 P येणार. आता X बघा. आता X आणि काय घेतलं या ठिकाणी? WY म्हणजे -0. W झाले की या ठिकाणी EY, लक्षात. मग या ठिकाणी W झाले की U कुठं येतं बघा? +1 आहे. +1 आलं, लक्षात ठेवा. मग आता EY, U झालं की आपल्याला काय करावं लागणार आहे? -0 म्हणजे HPT. पर्याय क्रमांक काय येईल? 3 येईल. कळलं का सगळ्यांना प्रश्न? HP आले आपलं. दुसरीकडे कुठे HP नाही, पण लक्षात घ्या उत्तर आलं असं सगळ्यांच्या लक्षात. चला आता आपण पुढचा 4था प्रश्न बघूया.
चौथा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया. बघा W 144 पुन्हा 100 81 64 वर्ग आहेत कळलं बघा. 12चा वर्ग आहे. मग या ठिकाणी 11चा 121 असणार बरं का, कारण इथं 10 आहे, 9 8 क्रमशः 121 तर फिक्स झालं. आता अक्षर फक्त आपल्याला बघायचं. अक्षर आपण या ठिकाणी बघूया. अक्षर काढूया आता आपण या ठिकाणी बरं का. 12 W या ठिकाणी S आहे. इथं S आणि Q मध्ये किती सोडले बघू आधी आपण. -1 आहे. Q आणि O मध्ये -1 आहे, म्हणजे W -1 असणार. मग W -1 काय येईल, 1 सोडून बरं का U येईल. U 121 येईल. समोर सगळ्यांना 5 नंबरचा प्रश्न लागा बघ, लक्षात घ्या. 5 नंबरचा प्रश्न आपण सोडवूया. बघा ZABY असा प्रश्न आहे. WDEV वळूंच्या बिछडीमध्ये बसतोय का बघू आपण या ठिकाणी. ही वळूंची बिछडी आणि हा प्रश्न बघा ZABY पुन्हा 1 सोडलं इथं. W वर इथं कशी आकार क्रम आहे जाण्याचा, तसंच इथं WDEV त्याच्यानंतर 1 सोडलं. TGHS पुन्हा 1 सोडलं. QJKP उत्तर काय आपलं QJKP. ओके, बघा लक्षात आले असतील सगळ्यांना. वळूंच्या अक्षरमालेवरती तर खूप प्रश्न असतील बरं का तुम्हाला परीक्षेमध्ये. व्यवस्थितमध्ये वळूंच्या अक्षरमालेचे वर आधारित असणारे प्रश्न सगळ्यांनी सोडवायचे आहेत. लक्षात घ्या. अक्षरमालामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात, कारण ह्यात काय फॉर्म्युला वगैरे पाठ करायचं नाही. किती अक्षर सोडले, प्लस मायनस, वळूंची ABCD आहे का बघायचे, अक्षराचे क्रमांक पाठ असू द्यायचे. लक्षात आलं सगळ्यांना. ओके ठीक आहे. बघा क्लासबद्दल सगळ्यांना ऑनलाईनच्या सांगितले. लक्षात घ्या. प्रत्येक प्रकरणाची बेसिक टू बिल्डिंग 100पेक्षा जास्त गणित शिकवतात. मग तुमचा घनाकृती ठोकळा असू द्या, अक्षरमाला असू द्या, अंकमाला असू द्या, वेनाकृती, दिनदर्शिका असू द्या, दिशा, कुठलंही प्रकरण, प्रत्येक प्रकरणाची 100पेक्षा जास्त गणित बेसिकपासून. त्यामुळं परीक्षेमध्ये 100% आपणास गुण मिळवण्यात देखील खूप मदत होते. इच्छुकांनी या नंबरवरती मेसेज करावा.